नमस्कार. आज बघूया श्लोक 16वा आणि 17वा. यामध्ये भगवंत काय म्हणतात? कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. गहन आहे ना कर्माची गती, कशी आहे तीच बघूया आता आपण. नुसतं काम करणं महत्वाचं नाही, तर त्यामागचा भाव महत्वाचा आहे. जरी आपण एखादं चांगलं काम केलं पण मनात अहंकार असेल तर ते कर्म बनून तुम्हाला बांधून ठेवतं. पण तेच काम जर आपण ईश्वराची सेवा, देवाची सेवा म्हणून केलं तर त्याचं ओझं तुमच्यावर राहत नाही. यालाच अकर्म असं म्हणतात. तर अशाच प्रकारे कर्म, विकर्म आणि अकर्म याचा संबंध समजून घ्यायचा असेल तर नक्की हा लॉंग व्हिडिओ बघा.